नेपाळमध्ये महाबळेश्वरच्या काही महिला पर्यटक अडकल्यात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन करून या महिलांना धीर दिलाय। घाबरू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत असं शिंदे म्हणालेत। सातारा उपजिल्हा महिला संघटिका मेघा चोरगे यांच्याशी संपर्क साधून त्यांनी सर्व महिला पर्यटकांची विचारपूस केली आहे। कोणतीही अडचण भासल्यास तातडीने संपर्क साधण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या। तर उपमुख्यमंत्र्यांच्या या संवेदनशील भूमिकेमुळे महिला पर्यटकांसह त्यांच्या कुटुंबियांनाही मोठा दिलासा मिळालाय। हो आहे सगळे व्यवस्थित आहेत। पालकमंत्री महोदय कॉन्टॅक्ट मध्ये आहेत आपल्या। 2 दिवस झालं त्यांचं कोऑर्डिनेशन आहे। सगळं व्यवस्थित चालू। अच्छा अच्छा, मग तुम्हाला आता तिथं काय काय तुम्हाला मदत सहकार्य काय तिथे लागेल? नाही सर, आता तरी सध्या आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये। टूर वाले मॅनेज आपले सर आहेतच, त्यांचं पण चांगली साथ लाभली आम्हाला आणि सगळं व्यवस्थितच चालू आहे। चालेल चालेल। बरं, आता तुम्ही जिकडे प्रॉब्लेम आहे तिकडे नाही सर, आम्ही ते स्किप केलं। काठमांडूला जायचं ना, पूर्णपणे स्किप केलेलं आहे। ओके ओके, अच्छा ठीक आहे। चालेल। हो साहेब, खूप खूप धन्यवाद। तुमचा फोन आला, खूप बरं वाटलं आम्हाला। एक चांगली स्ट्रॉंग फिलिंग आली की तुमचं नाही हो, तुम्ही आपल्याकडचे आहे, आमच्याकडचे ना, मग आमची काळजी तुम्हीच घेणार आहे हो ना। तुम्ही फोन केला, काही काळजी करू नका, बोला आम्ही आहोत तिकडे। तेव्हा माहिती पडलं हो ना, तुम्ही त्या भागामध्ये तिकडे आता तिकडे आहात ते सगळं, त्या एरियात काही प्रॉब्लेम नाहीये। हो हो, नाही नाही, काहीच प्रॉब्लेम नाहीये आता व्यवस्थित। तुम्हाला नंबर आलेला आहे बघा। हो हो, नंबर तुमच्याकडे आलाय। हो हो तर काही प्रॉब्लेम असेल तरी फोन याच्यावर करा आणि निरोप द्या। हो, नक्की नक्की साहेब, धन्यवाद। नमस्ते सर। धन्यवाद साहेब, बाय बाय। सगळ्या आमच्या लाडक्या बहिणीच आहे। हो, सगळ्या लाडक्या बहिणी आल्या फिरायला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।